नमस्कार मैत्रिणींनो, आज ना पोळी भाजी करायचा जरा कंटाळाच आलेला आहे. तर म्हटलं आज आपण डाळ भातच करूया. पण मग नुसती डाळ भात तरी कसं खाणार? मुलांच्या पोटात सगळे पौष्टिक पदार्थ पण गेले पाहिजे रोजच्या रोज. तर म्हणून म्हटलं मग आज दालच्या करूयात. त्यात कसं असतं ना, भाजीपाला पण चालला जातो पोटात आणि सर्व प्रकारच्या डाळी पण असतात, त्यामुळे आणि ते हेल्दी असतात. तर आता आपण करूयात दालच्या. तर त्यासाठी आपल्याला डाळी भिजत घालायच्या आहे. अगदी छोटीशी चिमणी वाटी असते ही वाटी घेतली आहे मी. तर ती वाटी घ्यायची आहे आपल्याला. 2 वाटी तुरीची डाळ आणि 1 वाटी घेऊया आपण चना डाळ, हरभऱ्याची डाळ, 1 वाटी मसूरची डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ आणि आपण त्यात टाकणार आहोत 1 छोटी वाटी उडदाची डाळ. आता ह्या सर्व डाळी आपल्याला 15 मिनिटासाठी धुवून भिजत घालायच्या आहेत. बुडत्या पाण्यात त्याला आपण आता 15 मिनिटं भिजू देऊयात. तोपर्यंत आपण आता यासाठी लागणारा भाजीपाला कापून घेऊया. भाजीपाला माझा कापून तयार झाला आहे, पण सर्वात पहिले आपल्याला डाळ शिजत ठेवायची आहे. आता आपण आधी डाळ शिजत ठेवून देऊया. डाळ चांगली एका पाण्याने परत धुवून घेतली आहे, छान भिजून गेली आहे डाळ. आता आपण याला कुकरमध्ये लावून देऊया. पाणी गरम करत ठेवलं आहे. यातच आपल्याला 2 मिरच्या 4 तुकडे करून, 1 टमाटा, डाळ शिजताना आपण त्यात घालायचं आहे अगदी थोडंसं असा हिंग, थोडीशी अशी हळद 1 पाव चमचा आणि अगदी थोडीशी तिखट तेही पाव चमचा, जेणेकरून डाळ छान चविष्ट शिजेल मस्त. आणि त्यात थोडंसं घालायचं आहे तेल, अगदी 1 चमचा येईल एवढं तेल घालायचं. सावण त्याच्या आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या, 3 शिट्ट्या करून घेऊया. असं मऊ डाळ शिजवून घ्यायची आहे. मस्त डाळ छान शिजून गेली आहे. आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. कढईत तेल टाकूया. तेल तापले की टाकूया आपण मोहरी, जिरे, हिंग, 2 तेजपान, लवंग, मिरे, दालचिनी आणि वेलदोडा. यात टाकूयात आपण कांदा, आलं लसूणची पेस्ट, आणि गुलाबी परतून घ्यायचे. तर आपण त्यात टाकूया टमाटा, एक रताळं मी कापून घेतलं होतं, घरात होतं म्हणून स्वीट पोटॅटो, ते टाकूया आपण याच्यात. त्यात सर्व भाजीपाला आपल्याला टाकायचं आहे. थोडे बीन्स कापून घेतले होते, ते बीन्स टाकूया. थोडासा भोपळा, छान परतून घ्यायचं आहे. त्यात टाकणार आहोत आपण थोडेसे पालक आणि अगदी थोडीशी अशी मेथी. हे आपल्याला आता छान शिजवून घ्यायचं आहे. परतून घेऊया जरा. यावर एक झाकण ठेवायचं आणि त्याच्यावर आपण एक पाणी टाकायचं आहे, अर्धा ग्लास, 1 ग्लास. पाण्याला वाफ आली आहे. आपण हे गरम पाणी आहे पुन्हा झाकून द्यायचं. छान शिजत आले आहे.
भोपळा पण मस्त शिजून गेला आहे. आता यात आपण मसाले घालून देऊया. 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, अर्धा चमचा मसाला, आणि आपण आज करत आहोत दालचा, त्यामुळे घालायचं आहे आपल्याला 2 चमचे दालचा मसाला घालायचा आहे. आता यात आपण टाकून देऊया आपण शिजवून घेतलेल्या डाळी. पाणी घालायचं 2 ग्लास. ते यात टाकायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, आणि यात अजून एक टाकायचं आहे थोडेसे आमसूल. चिंच पण टाकू शकतो, पण मी आमसूल भिजत घातले, मी आमसूल घालणार आहे. चिंच पण टाकू शकतो आपण. त्याला छान उकळू द्यायचं आहे. आणि आपण यात अगदी थोडीशी अशी कसुरी मेथी घालणार आहोत, अगदी थोडीशी, जस्ट फ्लेवर पुरता. याच्याने खूप छान चव येते. आणि आता घालून देऊया थोडीशी कोथिंबीर, आणि आता छान उकळून घ्यायचं आहे. दालचा आता पूर्णपणे तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे. भात पण गरम गरम होतच आहे. वाफ निघाली की लगेचच सर्व करूयात. दालचा भात तयार झाला आहे. गरमागरम भात वाढूया. त्याच्यासोबतच छान झणझणीत आणि चमचमीत असा चटकदार असा दालचा. वा, आज तर खूप मज्जा आहे मुलांची जेवताना. आजची दालच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू.